नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी आहे खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात. खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीचा अपघात झालेला आहे. पुण्याहून मुंबईला जाताना गाडीचा अपघात झाला. चारचाकीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती दिली आहे. तर सुप्रिया सुळे या पुण्याहून मुंबईला जात होत्या त्यावेळेस हा अपघात झालेला आहे. मात्र चारचाकीमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येते आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे. आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्या सोबत जोडलेले आहेत. प्रीतम, नेमका हा अपघात कुठे झालेला आहे आणि किती वाजता झालाय? खरं तर एक तासाभरापूर्वी हा अपघात झाला. ते पुण्याहून त्या मुंबईच्या दिशेने जात होते आणि आपल्याला माहिती की सुप्रिया सुळेंच्या घरामध्ये लवकरच एक मंगल कार्य आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतात आणि त्या सक्रिय आहेत पहिल्यापासूनच. त्यामुळे त्यांचा प्रवास नित्यनियमाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता मिसिंग लिंक देखील चालू झाली आहे. त्यामुळे पुणे मुंबईचा वाहतुकीचा ताण देखील कमी झाला. त्यामुळे वाहन चालक हे बेजबाबदारपणे अतिशय वेगाने वाहन चालवतात. अनेक ठिकाणी घाट आहेत, वळण आहेत, याचा कोणताही न विचार करता जोरात वाहन चालवतात आणि एका बेजबाबदार वाहन चालकामुळे त्यांच्या गाडीचं नुकसान झालं, त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांनी एक्सपोस्ट करत ही सगळी माहिती दिली आणि वाहन जपून चालवा असा त्यांनी संदेश देखील दिला. त्याच्यामुळे बेजबाबदार वाहन चालवण्यामुळे असंख्य जणांचे अपघात होतात. आज त्याला जी जाणीव त्या वाहन चालकांनी करून दिली, त्यामुळे इथून पुढे वाहन चालवताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, सीट बेल्ट लावला पाहिजे, त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे प्रीतम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर पुण्याहून मुंबईला जाताना सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात झालेला आहे. चारचाकीमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र हा अपघात झालेला आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टद्वारे माहिती दिलेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर हा अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. पुण्याहून सुप्रिया सुळे ह्या मुंबईला जात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झालेला आहे.